मधल्यात मोहराम होता, छोट्या छोट्या मुलांनी काढलेला, आमच्या मुलांनी पण काढलेला. पण आमची मुलं वाजवत वाजवत पूर्ण काय आमची हद्दीसर गेलेली नाही. आमची मुलं अर्ध्यात जाऊन वाजवून फिरून परत आली. ती आमची मोठी मोठी मुलं होती ना, ती काय म्हणाली, खाली हद्दीवर आपल्या जायचा ना, तिथे आम्ही शहीद करताना शहीद करायचा. ही आमची मुलं मोठी म्हणायला लागली. ती सगळी मुलं संगती बोलावून नेले. आता शहीद करायला माझ्या सगळी पाहिजेत ना, तुमची कशी पालखी नेते अशी शहीद करायला गेले. तिथे ती लोक मध्ये असे रस्त्यावर, राजदारी रस्ता, काय कुणाच्या घरातला रस्ता नाही, राजदारी रस्त्यावर सगळे वाजवत बसले. ते माझा मोठा मुलगा काय म्हणायला लागला, साईड द्या साईड द्या. एक माणूस काय म्हणाला, अरे त्यांना साईड द्या, त्यांना जाऊन दे. तर दुसरी होती पियालेली पोरा, दुसरी काय साईड द्या काय साईड द्या करूनची माझ्या पोरावर मालहाण घातले. तर माझा एक पोरगा हातानं आदू आहे, अपंगी आहे, त्याची गळपटी धरून त्याचा शर्ट बिर्ट फाडून टाकले. दुसरा मुलगा गेला धरायला, त्याच्या कणपटात मारली. तिसरा गेला धरायला, त्याला पण मारली. माझ्या सगळ्यांनी मारहाण घातल्यावर मी अशी मध्ये गेलो. आता आई बघेल मुलांना मारतात, मी मध्ये गेलो ना धरायला लागलो. तर शादाब महबूब भाटकर त्यांनी माझा या हात पिळवटून टाकला. आणि दुसरा मलिक इसाक इब्जी आणि त्याचाच मुलगा मुब्बीन मलिक इब्जी, त्या दोघांनी मला अशी धरल्यानं लोटून टाकल्याने मला खाली पाडून माझ्या कमरेला मार मिळला ना, माझ्या पाठीतल्या मुटके मारले. मग तिथे सगळे पोलीस हजर होते. ते सगळ्या पोलिसांची मी विनंती करतात की बघा माझ्या मुलांना मारतायत. ते का नाही, थांबा मोठे साहेब येतात. ते आम्हाला आम्ही काय शिवीगाळी काय केलेलं नाही. ते म्हणतात तुम्ही शिवीगाळी केल्या. तर मग मोठा आला, दळवी साहेब आला ना, तर काय म्हणायला लागला, सगळं त्याला सांगितलेली कैफियत. का म्हणतोय, इथे मी काय करू शकत नाही. माझी सून काय म्हणते, आमची कैफियत इथे लिहून कंप्लेंट घ्या. तर तो काय सांगते, इथे मी घेऊ शकत नाही, तुम्ही पुढे जावा. काय पैसा अडका तरी आम्ही गाडी पेशल आम्ही गरीब माणसं गाडी पेशल केलेली. आणि आम्ही गुहागरला पोचलो. माझ्या मुलग्याला मोठ्या मारला. ती माझ्या मुलग्यानी जबानी दिला, ती काय लिहून सरळ घेतला नाही. ती माझी सून शिकलेली आहे 10वी, तिने सगळं वाचून बरोबर घेतला. मागे पुढे तासा लिवायला लागला. तर तिने बरोबर बघितला तर 2-4 हुरूप लिवलांना काय म्हणते की आता नाही, आम्ही बायकांना मारलं त्याचं काय साजन, आम्ही बाई माणसाने मुलग्यांना मारल्याला आम्हाला माझा हात आहे आदू झाल्याला, त्या हाताला पिळवटला शादाब महबूब भाटकर त्यांनी. आणि ते काय म्हणतात, आज नाही तुमची लिहणार, याची लिवली नाही एवढी, तुम्ही आता फक्त यावर साईन करा. मग माझी सून लागली भांडायला, बायकांचा विषय का नाही तुम्ही घ्या, बायकांचा विषय का नाही, आज नाही उद्या घ्या. मग काय म्हणतोय तो. तिथे गेल्यानंतर आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो, ते घेतच नाही. किती त्यांना म्हणते, साहेब घ्या, आमच्या बायकांच्या वरती त्यांनी हात उठवली नाही, आमची कंप्लेंट घ्या. ते म्हणतात नाही, तुम्ही घ्या कागदावरती सही करा, नाही तर तुम्ही अर्ज लिहून द्या, त्याच्यानंतर उद्या सकाळी या, त्याच्यानंतर बघूया. ते आम्हाला कबूल नाही. आम्ही म्हटलं आम्ही पुढे जाऊ. ते जावा, तुम्ही पुढे जावा. तिथून तसेच आम्ही बाहेर पडल्यानंतर गुहागर रुग्णालय आहे ना, तिथे गेल्यावर मारहाण झालेली, तिथे दाखवायला गेलो होते. तिथे कोणच नाही, ते बंद होतं. ते परत आम्ही घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही रत्नागिरीत गेल्यानंतर आपले SP साहेब आहेत ना, त्यांच्या इथे गेल्यानंतर त्यांच्यासमोर आमची सगळी काय आहे ती ही गोष्ट कैफियत सांगितल्या. त्याच्यानंतर त्यांनी फोन केला गुहागरला. ते म्हणाले काय, तुम्ही गुहागरला जावा, तिथे तुमची तक्रार लिहून घेतील आणि तुमची कारवाई करतील. ते करतील म्हणाले. त्याच्यानंतर आपण बाहेर आलो आणि मग सिव्हिल रुग्णालयात गेलो. सगळ्यांना, जेवढ्यांना मार लागलेला होता ना, तेवढा सगळ्यांना दाखवलं. त्यांचा चेकअप करून, त्यांचा एक्सरा करून, औषध वगैरे तिथून घेतलं आणि परत घरी पोचलो आम्ही. म्हणजे घटना घडली त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. ज्यावेळी गरज होती त्यावेळी तुम्ही आमची तक्रार घेतलीच नाही. आणि ज्यावेळी आम्ही SP साहेबांच्यापर्यंत पोचलो, त्यांचा फोन गेल्यानंतर तुम्ही आम्हाला फोन लावते की आता या, आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेतो. याला न्याय म्हणतात काय? अन्याय आहे. न्याय कोणाजवळ मागणार?
आमचा काय दोष आहे? आम्ही काय मारच खात राहायचा यांचा? यांना काय शिक्षा नाही द्यायला पाहिजेत? यांच्यावर कारवाई केलीच पाहिजेत. आज त्यांनी मारली नाही आम्हाला, आमच्या मुलांना पण सकाळ मारतात, आमच्या नवऱ्यांना जीवानी मारायची त्यांनी धमकी दिली, घर जाळायची धमकी दिली. म्हणजे हे अति नाही करतात? आम्हाला एकाच गावात राहायचं आहे, एकाच मोहल्ल्यात राहायचं आहे, मग आम्ही कसं जगणार? गुहागरला जाऊन आमची तक्रार त्यांनी आम्हाला पाहिजे तशी तक्रार जर नाही घेतली तर आम्ही रत्नागिरी जाऊन आमरण उपोषण करणार, पण मागे हटणार नाही.